नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजकाल सोशल मीडियावरती 3-4 शब्द अगदी कुरमुरीत शेवेसारखे सादर केलेले असतात. मोटिवेशन, स्टार्टअप, हाय जंप. मैत्रिणींनो, मोटिवेशन हा शब्द कुठून आला? उद्दिष्ट काय? आमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये हा विचार पचनीच पडू शकत नाही. कारण असं आम्ही कसं प्रयत्नांती परमेश्वर या पिढीतले लोकं, की आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. कुणाकडून मोटिवेशन घेणार आपण? कोण येऊन आपल्याला मोटिवेशन देणार? कुणाकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही. कारण कोणतरी येईल आणि म्हणेल, "अरे, मी तुला प्रयत्न करतो, चल तू पुढे हो. मी तुला मदत करतो." असं कुणीही म्हणत नसतं बघा. हा आमचा अनुभव असतो. म्हणजे मोटिवेशन तुम्ही थोडीशी त्याच्याकडनं स्फूर्ती घ्या, पण प्रत्येक वेळेस काम तुम्हालाच करावं लागणार आहे. घोड्याला पाण्याजवळ नेऊ शकतो आपण, पण पाणी कोणाला प्यावं लागतं? घोड्यालाच प्यावं लागतं. तसंच एक मनामध्ये उद्दिष्ट ठेवून तुम्ही काम काम करत राहिलं तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. इलॉन मस्क हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. त्यांना एका पॉडकास्टमध्ये विचारलं होतं, की तुम्ही कुणापासून मोटिवेशन घेतलं? ते आश्चर्याने बघत राहिले. म्हणजे मोटिवेशन म्हणजे काय? मोटिवेशन असं काही नसतं. आपल्या मनामध्येच एक प्रेरणा उत्पन्न झाली पाहिजे, काम करायची आवड निर्माण झाली पाहिजे आणि सतत त्याचा ध्यास घेतला, तरच ते काम पूर्ण यशाला जाऊ शकतं. हा माझा विश्वास आहे म्हणे तो. म्हणजे कसं त्याच्याने तुम्हाला अविरत प्रयत्न करून आपल्या उद्दिष्टाकडे जायचं असेल तर तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील. चंदनासारखं झिजावं लागेल, तरच तुम्हाला प्रसिद्धीचा सुगंध येऊ शकतो. प्रसिद्धीच्या शिखरावरती तुम्ही सहज पोहोचू नाही शकत. तुम्हाला असे खडतर प्रवास करूनच शिखर संपादन करावं लागतं यशाचं. आणि मग लोकांना प्रसिद्धी आपोआपच आपली कळते. आपल्याला त्याची ॲडव्हर्टाईज करावी लागत नाही. जसं सूर्य कसा तळपतो. सूर्याच्या तेजाला कोणाला प्रसिद्धीची गरज आहे का सूर्याला स्वतः? नाही. तो आपलं काम करत राहतो. त्याच्या तेजाने आपणच झळाळून जातो आणि आपण त्याला नतमस्तक होतो. तसंच प्रसिद्धीचं पण आहे. आणि आपले सावरकर म्हणा, भगतसिंग म्हणा, ह्या लोकांनी जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा विचार केला, तेव्हा ते कोणाकडनं मोटिवेट झाले होते? नाही. त्यांच्या मनामध्ये उपजतच तो विचार आला, की नाही, नाही, मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आपल्या मातृभूमीसाठी तरी काहीतरी करायचं आहे. जीव गेला तरी चालेल आणि जीवाचं बलिदान करून त्यांनी आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं आणि त्यामुळेच आपण स्वतंत्र भारतामध्ये अगदी आरामात राहतोय. आपण त्यांना विसरू शकत नाही. असंच एक सारख्या विचारांचे लोक एकत्र आले, की मग तो कारवा बनतो आणि पुढे पुढे लोक जात राहतात. कोणालाही मोटिवेशनची गरज पडत नाही. आपल्या स्वतःच्या मनामध्येच एक ठाम विचार पाहिजे. ठाम उद्दिष्ट असलं तर आपल्या मागे 10 लोक यायला सुद्धा कोणी थांबवत नाही. मग आपोआप ते येत राहतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मैत्रिणींना आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.